नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजीला रोल मॉडेल बनवण्याचा निर्धार. 21 एप्रिल पासून अतिक्रमण हटाव मोहीम. इचलकरंजी वस्त्रनगरी म्हणून देशभर ओळख असलेल्या इचलकरंजी शहराला पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि सुबक स्वरूप देण्यासाठी महानगरपालिकेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अतिक्रमणमुक्त करून ते रोल मॉडेल बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या संदर्भात महापौर, उपमहापौर, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच इंदोर शहराचा दौरा करून तेथील स्वच्छता, आरोग्य सेवा, परिवहन व्यवस्था आणि प्रशासनाचा अभ्यास केला. इंदोरप्रमाणेच इचलकरंजीचा विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील मुख्य रस्ते सुसज्ज करण्याबरोबरच अतिक्रमण हटवून वाहतुकीची समस्या कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोल्हापूर नाका ते सांगली नाका, पंचगंगा फॅक्टरी ते नदिवेस नाका तसेच इतर प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत फेरीवाले, रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते आणि त्यांच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत. त्यानंतर 21 एप्रिलपासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाणार आहे. फुटपाथवर बेकायदेशीररित्या बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व फेरीवाल्यांना नियोजित फेरीवाला झोनमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. तसेच शहरातील रिकामे गाळे उपलब्ध करून पर्यायी व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अतिक्रमण हटवताना कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा महापौरांनी दिला. खासदार, आमदार किंवा इतर कोणाचाही दबाव आला तरी नियमानुसार कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवण्याचाही इशारा देण्यात आला आहे. या मोहिमेत केवळ लहान विक्रेत्यांवरच नव्हे तर मोठ्या व्यावसायिकांवरही कारवाई केली जाणार आहे. काही ठिकाणी रस्त्यावर कॉन्क्रीट टाकून पार्किंगसाठी जागा बळकावण्यात आली असून जनरेटर व इतर साहित्य ठेवून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. या सर्वांवरही कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या गॅस पाईपलाईन प्रकल्पाबाबत महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याचे बैठकीत समोर आले. यामुळे प्रशासनातील समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूणच 21 एप्रिलपासून सुरू होणारी अतिक्रमण हटाव मोहीम ही इचलकरंजीच्या विकासासाठी महत्त्वाची पायरी ठरणार आहे. मात्र ही मोहीम पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवली गेल्यासच शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुबक आणि रोल मॉडेल बनू शकते. संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी.